नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण रानातील जी रानभाजी आहे, भारंगीची भाजी, ती बघायला जाणार आहोत. तर आपण बघू शकता, हे बघा, आपल्याला ही भारंगीची भाजी वगैरे पण मिळाली आहे. तर तिची कशा पद्धतीने भाजी करतात ती ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला पाहूया. आपण बघू शकतो की ही आहे भारग्याची भाजी. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात ही भारग्याची भाजी बघायला मिळते. म्हणजे अगदी सहज आपल्या घराच्या जवळ ही भाजी आपल्याला बघायला मिळते. हे बघा, ही जी फुलं वगैरे आहेत ह्या फुलांची पण भाजी केली जाते आणि ह्या पानांची पण भाजी केली जाते. तर पावसाळ्यामध्ये अशा विविध प्रकारच्या रानभाज्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे भारग्याची भाजी किंवा जी काटला भाजी किंवा टाकला भाजी अशा विविध भाज्या असतात. पण ही भारंगीची भाजी आहे ती आपण खायला पाहिजे. कारण कसं, ही भारंगीची भाजी फक्त तुम्हाला पावसाळ्यातच बघायला मिळते. म्हणजे बाकीच्या उन्हाळ्यामध्ये दुसऱ्या विविध भाज्या आपल्याला बघायला मिळतात, पण ही जी भारंगीची भाजी असते ती आपल्याला बघायला मिळत नाही. तर पावसाळ्यामध्ये आपण ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे. तर आपण काय करायचं आहे की ह्या भाजीची जी कोवळी पानं असतात ती घ्यायची आणि त्याची भाजी करायची. कधी कधी काय होतं की आपण जी मोठी पानं वगैरे आहेत त्याची भाजी करतो, पण त्याची भाजी नाही करायची आहे. ही आपण जी कोवळी पानं वगैरे आहेत त्याची करायची आहे. तर ही तुम्हाला रानामध्ये एकदम सहजरित्या उपलब्ध असतात. कसं बघा, दिसायला पण एकदम हिरवे हिरवेगार आहेत आणि मनाला पण कसं एकदम चांगलं प्रसन्न करतात. तर रानामध्ये गेलात तर अशी भरपूर प्रमाणात तुला भारंगीची भाजी बघायला मिळेल. म्हणजे आपण बघतो की बाजारामध्ये पण अशी जी काही लोक वगैरे असतात ती भारंगीची भाजी विकायला वगैरे आणतात. तर आपण विकत घेण्यापेक्षा रानामध्ये जरा आपण 5 मिनिटं गेलो तरी आपल्याला सहजरित्या आपल्याला ही भाजी मिळू शकते. आपण बघू शकता की काय करायचे आहेत की त्याची जी चांगली चांगली पानं आहेत ती घ्यायची आहेत. हे बघा, ही फुलं पण कशी एकदम मस्त आहेत. म्हणजे ह्या फुलांवरती ज्या मधमाशा वगैरे असतात त्या आकर्षित होतात व त्यांचं जे मध वगैरे करण्यासाठी ह्या फुलांमधून जे परागकण वगैरे असतात ते घेऊन जातात. तर रानामध्ये अशा विविध, हे बघा, अशी ही फुलं वगैरे पण भरपूर प्रमाणात भेटतात. म्हणजे बघा, इथं तर पूर्ण जंगलामध्ये ही रानभाजीच बघायला मिळते. कारण जंगलामध्ये अशा विविध प्रकारच्या रानभाज्या वगैरे असतात. तर म्हणजे किती, म्हणजे मोठ्या विपुल प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे तुम्ही किती पाहिजे तेवढी हे करू शकता. पण कसं आहे, त्याचा पण एक प्रकारचा सीझन असतो. एकदा सीझन संपला की आपल्याला ही रानभाजी बघायला मिळत नाही. बघा, आता ह्या फुलांचा पण सीझन आहे आणि पानांचं पण सीझन आहे. तर आम्ही काय केलं आहे की ह्यातली थोडी फुलं थोडी पानं, हे बघा, ही थोड्याफार प्रमाणात ही फुलं वगैरे घेऊन आलो आहेत किंवा पानं घेऊन आलो आहेत. तर फक्त ह्यातली फुलांची भाजी करायची आहेत. बाकी ज्या कळ्या वगैरे आहेत त्यांची करत नाही. तर बघूया आपण, म्हणजे साफ करून आपल्याला किती प्रमाणात ह्याची फुलं किंवा जी पानं वगैरे मिळतात ती. तर आपण ही पानं पण आणलेत आणि फुलं पण आणलीत. तर ही काय करायची आहेत, प्रथम आपण ही चांगली, म्हणजे जी कोवळी कोवळी पानं होती ती चांगली आपण तोडून घेतलेली आहेत. तर हे तोडून झाल्यानंतर ही स्वच्छ आपण पहिल्यांदा धुवायची आहेत. म्हणजे काय होणार, त्याच्यावरची जी धूळ माती किंवा जे कीटक वगैरे असतात ते सर्व निघून जाणार. म्हणून आपण पहिलं 2-3 वेळा ह्याला चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचं आहे. म्हणजे धुवून गेल्यानंतर ही पानं म्हणजे कशी भाजी करण्यासाठी अतिशय चांगली असतात. तर ही म्हणजे कसं, ह्याच्यावरती कीटक वगैरे असतात त्यामुळे ही चांगल्या पद्धतीने आपण धुवून घ्यायची. हे बघा, ही आपण आता 2-3 वेळी ही पानं चांगल्या पद्धतीने धुवून घेत आहोत. तर ही पानं धुवून झाल्यानंतर आपली जी फुलं वगैरे आपण आणली आहेत ती फुलं पण धुवून घ्यायची आहेत. म्हणजे कसं, फुलं पण स्वच्छ झाली की आपली भाजी पण मस्त होणार. हे बघा, एवढी भाजी होती त्यातली आपली फुलं पण एवढीच भेटलीत. तर बघूया ह्याची कशा पद्धतीने काय भाजी होते ती. म्हणजे जर वेगळी भाजी झाली तर आपण करू ह्याची भाजी, नाहीतर मग आपली जी पानांची भाजी आहे त्या पानांच्या भाजीमध्येच आपल्याला मिक्स करावं लागेल. बघूया कसं काय होतं. तर हे बघा, हे आता आपण सुरीच्या साहाय्याने जी पानं वगैरे आणली होती ते आता आपण पानं बारीक करत आहोत. म्हणजे तुम्ही वेळीच्या साहाय्याने पण करू शकता किंवा सुरीच्या साहाय्याने पण करू शकता. अशी आपण ही बारीक बारीक पानं करून घ्यायची आहेत.
तर ही बारीक पानं केल्यानंतर आपण काय करायचं आहे, एकतर आपण कुकरला लावू शकतो किंवा असंच आपण शिजवू शकतो. आपण काय करायचं आहे की ह्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मीठ वगैरे टाकायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही चुलीवर टोपामध्ये हे करू शकता. हे बघा, ही आता फुलं पण आपली चांगल्या पद्धतीने स्वच्छ झालीत. तर काय होतं की ह्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात कडवटपणा असतो. तो कडवटपणा जाण्यासाठी आपण काय करायचं आहे की ह्यातलं जे पाणी वगैरे आहे ते काढून टाकायचं आहे. बघा, ही आता आपली जी फुलं वगैरे आहेत ती फुलं आपण ते चांगले म्हणजे पद्धतीने शिजवत आहोत, म्हणजे त्यातलं जे खराब पाणी वगैरे आहे ते निघून जाणार आहे. बघा, ही आता आपली पानं वगैरे शिजलेली आहेत, तर त्यामधलं जे पाणी वगैरे आहे ते आता आपण काढून टाकत आहोत. तर पाणी टाकल्यानंतर त्याचं जे कडवटपणा असतो तो निघून जाणार. तर ह्याच्यामध्ये आपण सध्या शेंगदाणे टाकलेत, कारण शेंगदाणे आपल्याला आवडतात म्हणून शेंगदाणे टाकलेत. तुम्ही चणे वगैरे किंवा दुसरी डाळ वगैरे पण टाकू शकता. तर आपण काय करायचं आहे की आलं, लसूण किंवा आपलं जे कांदा वगैरे आहे त्याची चांगल्या प्रकारे ह्याला फोडणी द्यायची आहे. व फोडणी दिल्यानंतर आपली ही जी भारंगीची भाजी आहे ती पण चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि ती खायला पण मस्त लागणार. म्हणजे आपल्या आरोग्यासाठी ही भारंगीची भाजी अतिशय चांगली आहे. आपण बघू शकता, हे बघा, ही फुलं आपली कमी प्रमाणात झालीत, त्यामुळे आपण ह्या भारंगीच्या भाजीमध्ये ही मिक्स करत आहोत. हे बघा, अशा रीतीने आपली ही भारंगीची भाजी आहे ती तयार झालेली आहे व खायला पण चांगली लागते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.